कडून देखील सामनामध्ये बाळासाहेबांवरती एक विशेष लेख लिहिण्यात आलाय। बाळासाहेबांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांना जागतिक मान्यता आहे असं राज ठाकरे म्हणतात। बाळासाहेबांच्या कलेची आपल्या देशामध्ये योग्य कदर झाली नाही असं देखील राज ठाकरे यांनी या लेखामधून म्हटलेलं आहे। राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विविध आठवणी या लेखाच्या माध्यमातून जाग्या केल्या आहेत। राज ठाकरेंनी या लेखामध्ये काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। बाळासाहेब केशव ठाकरे, माझं बालपण तरुणपण त्यानं व्यापलं होतं, माझ्यासाठी पहाडासारखा उभा राहिला। बाळासाहेबांच्या कुंचल्याचे फटकारे ज्यामध्ये अग्रलेखापेक्षा जास्त ताकद होती, त्यांच्या या कलेला जागतिक मान्यता मिळाली, पण आपल्या देशामध्ये त्यांची योग्य कदर कधीच झालीच नाही। खरं तर बाळासाहेब ठाकरे हा विद्यापीठांमधून शिकण्याचा विषय आहे। मी जेव्हा वेगळी राजकीय चूल मांडली तेव्हा मला सर्वात जास्त त्रास एकाच गोष्टीचा होत होता की माझ्या माणसांना आता पूर्वीसारखं मला भेटता येणार नाही। वडिलांचं छत्र हरपलं होतं आणि आता मी माझ्या काकापासून पण दूर गेलोय, हाच विचार मनाला खात होता। मी जेव्हा राजकीय आंदोलनात उतरलो तेव्हाही बाळासाहेबांचं माझ्याकडे बारीक लक्ष असायचं आणि किती हुशार आहोत ते न सांगता समोरचे कसे हुशार होतील ते आपल्या भाषणातून गेलं पाहिजे असा त्यांचा सल्ला असायचा। बोफोर्स प्रकरणामध्ये अमिताभ बच्चन यांचं नाव आल्यावरती त्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली। बाळासाहेबांनी विचारलं, या प्रकरणात खरंच तू निर्दोष आहेस का? त्यावर अमिताभ यांनी हरिवंशराय बच्चन यांची शपथ घेत म्हटलं, आपला काहीही संबंध नाही। मग बाळासाहेबांनी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांना पत्र लिहिलं, त्यानंतर वातावरण निवळायला सुरुवात झाली। बाळासाहेबांना कलेची जाण होती, देश भाषा यांच्या सीमा कधी त्या प्रेमाच्या आड आल्या नाहीत। पाकिस्तानला विरोध करताना त्यांनी कधीच घरात वाजणारी मेहंदी हसन गुलाम अली यांची गझल बंद केली नाही। जन्मशताब्दी वर्षामध्ये बाळासाहेबांना केवळ आठवू नये तर पुन्हा पुन्हा वाचावं, भाषणं मुलाखती ऐकाव्यात आणि व्यंगचित्र